हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। सभागृहाचे निर्देश आणि कार्यकारी अधिकारी वेगळे, सभापतींचे आदेश अंतिम नाहीत। सातारा प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। भोंदू खरातचे प्रकरण विधानसभेत गाजण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोंदू अशोक खरात बद्दल विधानसभेत निवेदन देणार। बच्चू कडूंचाही भोंदू खरात सोबतचा व्हिडिओ व्हायरल। जेव्हा भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा इथं या म्हणत खरातनं दिला होता आशीर्वाद। लोकसभा निवडणुकीपूर्वी कारच्या दारामध्ये अडकून माझ्या बोटाला दुखापत। विरोधकांकडून खोटा आरोप करत बदनामी सुरू। विरोधकांच्या आरोपांचा तटकऱ्यांकडून समाचार। लोकसभा निवडणुकांशी संबंधित धक्कादायक माहिती समोर। उत्तर महाराष्ट्रातल्या एका महिला नेत्या खरातकडे तोडगा करण्यासाठी गलतची माहिती। एसआयटीच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागल्याची सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर। तुर्कीतल्या एल्विश मधाच्या नावाखाली करत होता फसवणूक। 1 किलो मध तब्बल 9 लाखांना विकत असल्याची माहिती समोर। युद्धजन्य स्थितीबाबत शरद पवारांनी व्यक्त केली चिंता। मवियाच्या बैठकीत इंधन टंचाईच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त करत केली चर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता येत्या 7 एप्रिलला सुनावणी। विक्रमांची नियुक्ती रद्द करण्याबाबतचा अर्ज न्यायालयानं फेटाळला, तर वकील निलेश घाणेकर मांडणार वाल्मिक कराडची बाजू। सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशींवर मृत अश्विनी बिद्रेंच्या पतीकडनं गंभीर आरोप। तुषार दोशींनी आरोपींना मदत केल्यामुळे आरोपी सुटल्याचा आरोप। अद्याप तुषार दोशींवर कारवाई न झाल्याची खंत व्यक्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते राजमाता जिजाऊ एसटीचे लोकार्पण। एसटीच्या ताफ्यामध्ये 3000 अत्याधुनिक स्मार्ट बसेसची भर। पेट्रोल शॉर्टेज होणार असल्याची सोशल मीडियावर अफवा। राज्यात ठिकठिकाणी नागरिकांची पेट्रोल घेण्यासाठी गर्दी। आता यानंतर एक मोठी बातमी पाहूया। उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। एक महिला नेत्या भोंदू अशोक खरातकडे तोडगा करण्यासाठी गेल्याची सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। धक्कादायक निकाल लावून देतो म्हणत पूजा करण्यास भाग पाडल्याचा दावा करण्यात आलाय। यापूर्वी देखील अनेक निवडणुकांपूर्वी अशाच पूजा केल्याची देखील चर्चा आहे। एसआयटी कडून संबंधित महिला नेत्याची चौकशी होणार असल्याची ही माहिती समोर आली आहे। निवडणुकीमध्ये यशासाठी अनेक नेते खरातकडे गेल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। खरातच्या कार्यालयामध्ये संबंधित नेत्या आणि कुटुंब वारंवार येत असल्याची माहिती आहे। सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती लागल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे। एसआयटी तपास खरातचा सुरू आहे आणि त्यामध्ये आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ या संदर्भात अधिक अपडेट देतील। लक्ष्मण, आता बड्या काही राजकीय नेत्यांचा देखील यात समोर नाव आलेलं आहे। कोण महिला नेत्या होत्या, काही माहिती पडलंय का? या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर अनेक राजकीय नेत्यांची नावं जी आहेत ती समोर आलेली होती। काही अधिकाऱ्यांची नावं जी आहेत ती देखील समोर आलेली होती। मात्र आता एक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते, जो तपास एसआयटीच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। त्या तपासामध्ये काही व्हिडिओ, काही फोटोज आहे ते या भोंदूबाबाच्या कार्यालयामधले सापडतात। अशोक खरातचं जे कार्यालय होतं, ज्या कार्यालयामध्ये या सगळ्या लोकांना बोलवलं जात होतं, त्या ठिकाणचे काही फोटो व्हिडिओ पोलिसांना मिळत आहे। जो फोटो, जो व्हिडिओ पोलिसांना मिळेल त्या व्यक्तीची पोलिसांकडून तपासणी केली जाते आणि चौकशी केली जाते। या सगळ्या चौकशीमध्ये एक व्हिडिओ जो आहे तो पोलिसांना मिळून आलेला आहे आणि हा फोटो
दुसरा तिसरा कोणाचा नाही, तर महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रातला एक बड्या राजकीय नेत्याचा आहे. अर्थात लोकसभेची जी निवडणूक झाली होती त्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभेची निवडणूक लढणारा ते उमेदवार होते आणि त्या उमेदवारांनी निवडणूक लढण्यापूर्वी त्या ठिकाणी त्या बाबाकडे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते, वेगवेगळे मंत्रपूजा विधी करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी गेलेल्या त्या व्यक्तीला संबंधित बाबाने असंही सांगितलेलं होतं की निवडणूक जी होईल त्या निवडणुकीमध्ये तुमचा जो निकाल आहे तो वेगळ्या पद्धतीने लागलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही जिंकून याल अशा प्रकारचा विश्वास त्या व्यक्तीला दिलेला होता. आणि त्या अनुषंगानं त्या बाबाकडे जाऊन त्याच्या त्या मिरगावच्या आश्रमात जाऊन देखील या लोकांनी पूजा केलेली होती आणि निकाल देखील या लोकसभा मतदारसंघामध्ये तशाच स्वरूपाचा लागलेला होता. आणि म्हणून आता या सगळ्या प्रकरणामध्ये एका खासदाराचा देखील सहभाग समोर आलेला आहे. उत्तर महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे, त्या खासदाराचं देखील तिथे जाणं होतं. त्या तिथे गेल्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये देखील त्यांना जो जय विजय प्राप्त झाला आणि त्यानंतर त्यांची पूजा त्या ठिकाणी कायमस्वरूपी होती अशा प्रकारची माहिती आहे. त्यांच्या कुटुंबातील महिलांबरोबर देखील या बाबाने काही लैंगिक शोषण त्यांचं केलं असावं अशा प्रकारचा देखील पोलिसांना संशय आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने आता पोलिसांकडे तो तपास देखील केला जातोय. याबाबत आता चौकशीमध्ये अनेक बाबी समोर येतीलच, असेच जोडलेले राहत. एक महत्वाची अपडेट येते ती प्रेक्षकांना सांगूयात. अशोक खरात या संदर्भातलीच पुढची अपडेट आहे. अशोक खरातची एसआयटी चौकशी पूर्ण झाल्याचं कळत आहे. अशोक खरातला कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे. 6 दिवसांपासून खरात पोलीस कोठडीमध्ये होता. आज पोलीस कोठडी संपती आहे आणि आता कोर्टात हजर केलं जाणार आहे. नाशिक न्यायालयाच्या बाहेर बंदोबस्त इथे वाढवण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आहेत सोबत. लक्ष्मण, आता कोर्टात हजर केलं जाणार आहे, बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? भोंदूबाबा अशोक खरातला आज पोलीस कोठडी त्याची जी सुरू होती ती पोलीस कोठडी आज संपते आणि त्या पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज नाशिक न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीनं पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. हा भोंदूबाबा याला थोड्या वेळामध्ये नाशिकच्या न्यायालयात हजर केलं जाईल. मात्र तत्पूर्वी त्याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याच्यावरती शाई फेकण्याची शक्यता आहे, त्याच्यावरती चप्पल फेकून मारण्याची शक्यता आहे अशा प्रकारचा इशारा जो आहे तो वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी दिल्याची माहिती पोलीस सूत्रांना आहे. आणि त्यामुळे आता पोलीस सूत्रांनी आपण ही दृश्य बघतोय की अशा पद्धतीनं या भोंदूबाबाला ज्या ठिकाणी आणलं जाणार आहे त्या न्यायालयाच्या आवारामध्ये आहोत. ही नाशिक जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत आहे आणि त्या नवीन इमारतीच्या बाहेर अशा पद्धतीनं पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. साधारणतः पुढच्या 1.5-2 तासामध्ये अशोक खरातला या ठिकाणी आणलं जाईल. मात्र तत्पूर्वी पोलिसांकडून अशा पद्धतीनं या परिसरामध्ये बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस उपायुक्त असतील, सहाय्यक पोलीस आयुक्त असतील, इतर पोलीस निरीक्षक असतील आणि त्याचबरोबर इतर वेगळी जी पथकं आहे पोलिसांची ती आता या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे, तैनात करण्यात आलेली आहे. ही दृश्य नाशिक जिल्हा न्यायालयाच्या परिसरामधली आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठा फौजफाटा पोलिसांचा, ज्यामध्ये RCPचे प्लाटून जे आहे ती देखील त्या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि एक मोठा बंदोबस्त या संपूर्ण न्यायालयाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. याचं कारण असं आहे की अशोक खरात याला या ठिकाणी आणलं जाणार आहे. मात्र अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याच्यावरती चप्पल फेकण्याचा, त्याच्यावरती शाई फेकण्याचा इशारा जो आहे तो तृप्ती देसाई यांनी दिल्याची माहिती आहे. आणि त्यामुळे या सामाजिक संघटना आक्रमक आहे, महिला संघटना आक्रमक आहे आणि या सगळ्या महिला संघटनांकडनं, सामाजिक संघटनांकडं या बाबावरती हल्ला होऊ शकतो अशा प्रकारची सूत्रांची माहिती पोलिसांना आहे. आणि म्हणूनच आता पोलिसांनी अशा स्वरूपाचा बंदोबस्त नाशिक जिल्हा न्यायालयाच्या परिसरामध्ये तैनात केलेला आहे. न्यायालयाच्या ब्रेकनंतर स्वागत. पुढची एक बातमी पाहूया. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या सदस्यांकडून डॉक्टर नीलम गोरे यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदावरून दूर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलाय. सभागृहाचा विश्वास गमावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि हा आरोप करत हा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे, उपसभापती नीलम गोरे यांच्या बाबत अविश्वास प्रस्ताव इथे सादर करण्यात आलेला आहे, कारण त्यांनी विश्वास गमावलेला आहे असा आरोप करण्यात आला आहे आणि हा प्रस्ताव इथे सादर करण्यात आलेला आहे. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या सदस्यांकडून हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. सुमित सावंत आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील. सुमित, हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे, काय नेमकं या प्रस्तावामध्ये आरोप करण्यात आलेले आहेत? सर, नीलम गोरे यांच्या विरोधातला हा प्रस्ताव आहे जो शिवसेनेने मांडलेला आहे आणि त्यामुळेच आता या सगळ्या प्रकरणाकडे राजकारण वाढलेलं आहे. कारण उपसभापती यांना या सगळ्या पदावरूनच दूर करण्यासंदर्भातला हा प्रस्ताव आहे आणि या प्रस्तावावर आपल्याला अनिल परब, अशोक म्हणजेच भाई जगताप, सचिन अहिर, त्याचबरोबर इतर सगळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत, त्यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव देण्यात आला. त्यांच्या सह्या याच्यावरती आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सभागृहाचा विश्वास गमावला असल्यानं
त्यांना सभापती या पदावरून दूर करण्याची अशी मागणी ही ठरावाची प्रस्ताव सूचना करण्यात आलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून. जी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. नंतर पुढची बातमी पाहूया. धाराशिवच्या बूम तालुक्यामध्ये रेशीम उद्योग शेतकऱ्यांना अवकाळीचा चांगलाच फटका बसलाय. अतिवृष्टी झालेल्या बूम परंडा तालुक्यामध्ये पारंपरिक उत्पादन सोडून शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळलाय. मात्र जिल्ह्यामध्ये 4 दिवस पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या उत्पादनाला देखील त्याचा फटका बसलाय. पावसाने तुरीचा पाला भिजल्यानं 75% तुटीचा पाला भिजलेला आहे, त्यामुळे इथे नुकसान झालेलं आहे उत्पन्नामध्ये आणि त्याच्यावर मोठा परिणाम देखील आता होणार आहे. रेशीम उद्योगाचे पंचनामे करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. काय झालंय, बुरशी आली त्याच्या पाल्यावर आणि पाल्यामुळं मोठं नुकसान होतं नेहमी. कारण तीच पाला आळ्याला खाण्यात येतोय, रोगाट पाला, तर त्याच्यामुळे आमचं नुकसान होतं ना. किती टक्के नुकसान म्हणजे काय? नुकसान झालं तर 100% बी होतं आणि जर त्यातनं आम्ही वाचलो तर आमचं योग्य जर असेल तरी 50% 25% नुकसान तरी बी होतच. काय मागणी? मागणी आम्हाला सरकारने ह्याच्यासाठी सगळ्या पिकांना विमा आहे, फक्त आम्हालाच विमा नाही. तर आमची मेन मागणी की आम्हाला सुद्धा विमा सरकारने देण्यात यावा. जिल्ह्यातील मालेगावसह ग्रामीण भागामध्ये झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका आमराईला बसलेला आहे. झाडावरून कैऱ्या गळून पडत असल्यानं यंदा आंबा उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झालाय, त्यांच्या अडचणी आता वाढल्यात. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. पाहूयात. काही दिवसापूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाले, त्याचा फटका हा आंब्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. माझ्यासोबत भैया साहेब शेतकरी आहे, त्यांची आमराई आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांची किती आंब्याचे झाड आहे, दरवर्षी काय परिस्थिती होते आणि आता झाडावरची परिस्थिती काय आहे. भैया साहेब काय म्हणाल, किती आंब्याचे झाड आहे आणि आता काय परिस्थिती? माझ्याकडे साधारण 60-65 झाडं आहे. दरवर्षी ह्या झाडांना म्हणजे चांगला बहार यायचा, चांगले फळं यायचे. गेल्या मागच्या वातावरणामुळं म्हणजे ह्या वर्षी झाडांची पूर्ण फळाची गळ झाली. त्या गळेमध्ये आता फक्त 10% आंबा शिल्लक राहिला. या वातावरणात राहिलेला आंबा सुद्धा देठ पूर्ण जळून गेलेला आहे. हा देठ जळून गेला असल्यामुळं ही राहिलेली कैरी सुद्धा आता पुढे येईल म्हणून असे वाटत नाही. तर आता तुमच्या समोर धरली लगेच पडून गेली ती कैरी. तर अशा परिस्थितीत शासनाकडून आंबे बागावाल्यांना म्हणजे सर्व महाराष्ट्रातलं पूर्ण जिथं जिथं असं वातावरण घडलं असेल किंवा वातावरण खराब झालं असेल, ते आंब्यांचे बहार गळून गेला असेल, कैरी गळून गेली असेल, अशा लोकांना शासनाने त्यांच्या पद्धतीनं पंचनामे करून काहीतरी मदत करावी असं मला वाटतं. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे याचा फटका इतर पिकांसोबत फळबागांनाही मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. आंब्याचे जे कैऱ्या आहेत ते गळून पडत आहे, त्याच्यामुळे आंबे बागायतदार देखील आता संकटात सापडलेले. आम्हाला सरकारने मदत करावी अशी मागणी मनमाड, नांदगाव, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील आंबा बागायतदार करत आहे. बब्बू शेख, न्यूज 18 मराठी, हिसवळ, नांदगाव.